ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप मूलभूत आणि तितक्याच खोल संकल्पनेवर बोलणार आहोत. ही श्री माताजींच्या विचारांवर आधारित आहे. आपल्यासमोर ज्या नोंदी आहेत त्या अगदी स्पष्टपणे सांगतात की खरं प्रेम म्हणजे अगदी विशुद्ध प्रेम हे फक्त एकच असू शकतं, ईश्वरीय प्रेम. हो, आणि हे समजून घेणं महत्वाचं आहे की प्रेमाची जी इतर रूपं आपण बघतो, म्हणजे माणसांमधलं प्रेम असो किंवा अगदी देवाबद्दलची भक्ती असो, ही सगळी रूपं त्याच मूळ ईश्वरी प्रेमाची थोडी मर्यादित किंवा काय म्हणतात त्याला थोडी कमी झालेली रूपं आहेत आणि काही वेळा थोडी वेगळी वळणं घेतलेली. अच्छा, म्हणजे अनेक प्रकारच्या प्रेमामागे मूळ स्रोत एकच आहे. तर मग या ईश्वरीय प्रेमाचं नेमकं स्वरूप काय आणि आपलं मानवीय प्रेम, विशेषतः भक्तीसुद्धा या मूळ प्रेमाच्या तुलनेत कमी का मानली जाते, याबद्दल जरा अजून बोलूया का? हो, नक्कीच. नोंदीप्रमाणे बघितलं तर यात सगळ्यात मोठा अडथळा येतो तो म्हणजे अहंकार. अहंकार? पण देवावर प्रेम करताना सुद्धा? म्हणजे आपण तर भक्तीला खूप अहंकारापलीकडचं मानतो अनेकदा. बरोबर आहे, पण नोंदी नेमकं इथेच बोट ठेवतात. अगदी मी भक्ती करतो, माझं देवावर खूप प्रेम आहे किंवा माझी भक्ती इतरांपेक्षा चांगली आहे, हा जो अगदी सूक्ष्म मीपणा असतो ना, तो सुद्धा त्या प्रेमाच्या खऱ्या वैश्विक स्वरूपाला कुठेतरी मर्यादित करतो. कारण ईश्वरी प्रेम हे कसं असतं, पूर्णपणे निरपेक्ष, अहंकारविरहित. तिथे देणारा कोण घेणारा कोण हे द्वैतच उरत नाही. पण मानवी भक्तीत अनेकदा ही रेषा तितकी स्पष्ट नसते. काहीतरी अपेक्षा असते, फळाची इच्छा असते किंवा निदान आपल्या भक्तीबद्दलचा एक अभिमान असतोच कुठेतरी. अच्छा, म्हणजे अगदी नकळतपणे सुद्धा हा अहंकार असतोच. मग यातून बाहेर कसं पडायचं? म्हणजे प्रेम शुद्ध करण्याचा काही मार्ग सांगितलाय का? कारण नोंदीत एक सकारात्मक गोष्ट पण आहे की व्यक्ती ज्याच्यावर प्रेम करते हळूहळू तशीच ती बनायला लागते. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर भक्ताची निष्ठा खरी असेल, प्रामाणिक असेल, म्हणजे त्यात काही दिखावा नसेल, तर तो ज्या देवतेची किंवा ज्या ईश्वरी तत्वाची उपासना करतोय त्या देवतेची गुणधर्म आपोआप त्याच्यात उतरायला लागतात हळूहळू. जसं जसं प्रेम अधिक तीव्र आणि एकाग्र होत जातं तसा भक्त त्या ईश्वराच्या अधिक जवळ जातो आणि मग त्याच्यातली सात्विकता, ते पावित्र्य, ती निरपेक्षता वाढत जाते. आणि याच प्रक्रियेतून मग अहंकार कमी होतो आणि प्रेम जास्त शुद्ध, ईश्वरी प्रेमाच्या जवळ जाणारं बनतं. ही एक नैसर्गिक शुद्धीकरणाची प्रक्रिया आहे. म्हणजे खरी आंतरिक ओढ असेल, प्रामाणिकपणा असेल तर बदल होतो. पण मग तो एक उपाय जो आपण नेहमी ऐकतो की एखाद्या आवडत्या व्यक्तीलाच ईश्वर मानायचं आणि तिची पूजा किंवा सेवा करायची, याबद्दल काय म्हटलंय नोंदीमध्ये? हा मार्ग योग्य आहे का शुद्धीकरणासाठी? या उपायाबद्दल नोंदीत एक खूप गंभीर इशारा दिलाय. गंभीर इशारा? हो, की जोपर्यंत त्या व्यक्तीचं, त्या साधकाचं हृदय आणि त्याचे विचार पूर्णपणे शुद्ध म्हणजे विशुद्ध होत नाहीत, तोपर्यंत हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरू शकतो. फायद्याऐवजी तो व्यक्तीला खेदजनक अधोगतीकडे नेऊ शकतो. खेदजनक अधोगती? हे तर खूपच सिरियस वाटतंय. म्हणजे नेमकं काय होऊ शकतं? आंतरिक शुद्धता नसेल तर असा प्रयत्न का फसतो? तुम्हीच विचार करा. जर मनात अजून वासना आहेत, आसक्ती आहे, मोह आहे, अहंकार आहे आणि अशा स्थितीत आपण एका मानवी रूपातल्या ईश्वरावर लक्ष केंद्रित केलं तर काय होईल? व्यक्ती त्या मागच्या ईश्वरी तत्वाऐवजी त्या मानवी रूपाच्या किंवा त्या व्यक्तीच्या ज्या काही अपूर्णता असतील त्यात अडकू शकते. अच्छा. प्रेम निरपेक्ष होण्याऐवजी जास्त भावनिक, जास्त पजेसिव्ह, अपेक्षांनी भरलेलं असं होऊ शकतं. किंवा असंही होऊ शकतं की त्या व्यक्तीतल्या दोषांचंही नकळत अनुकरण केलं जाईल. म्हणजे आंतरिक विशुद्धता नसेल तर हा प्रयत्न मूळ उद्देशापासून पूर्णपणे भरकटू शकतो आणि प्रगती नाही तर अधोगती होऊ शकते. समजलं. म्हणजे बाहेरून काहीतरी उपाय करण्यापेक्षा किंवा बाहेरच्या प्रतिकांवर लक्ष देण्यापेक्षा आतली शुद्धता कितीतरी जास्त महत्वाची आहे. विचारांची, भावनांची शुद्धता. केवळ कोणाला तरी देव मानून नाही चालणार, तर आपलं मन त्या देवत्वाच्या पातळीवर न्यायला हवं. अगदी बरोबर.
आंतरिक शुद्धता हाच पाया आहे. त्याशिवाय कुठलीही साधना किंवा कुठलाही मार्ग हा दिशाहीन होण्याची शक्यता असते. आणि ही विशुद्धता फक्त भक्तिमार्गातच नाही, तर खरं तर कोणत्याही मानवी नात्यात प्रेमाला एका उच्च पातळीवर न्यायचं असेल तर आवश्यक आहे. तर या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो? सार काय? की खरं परिपूर्ण प्रेम हे फक्त ईश्वरी प्रेमच आहे. मानवी प्रेम, अगदी देवाबद्दलची भक्तीसुद्धा अहंकाराच्या अडथळ्यामुळे मर्यादित राहते. पण प्रामाणिक प्रयत्न केले आणि आंतरिक शुद्धतेवर लक्ष ठेवलं तर ते हळूहळू विशुद्धतेकडे नक्की जाऊ शकतं. हो, आणि यातला कळीचा मुद्दा हाच की ही आंतरिक शुद्धतेची म्हणजे विशुद्ध होण्याची अट, ही अट पूर्ण झाल्याशिवाय मानवी पातळीवरच्या प्रेमाला देवत्व देण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. ही शुद्धता मिळवणं हेच खरं आव्हान आहे, मग नातं कोणतंही असो. निश्चितच. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाऊया. प्रेमाची ही जी संकल्पना आहे, शुद्ध, अहंकारविरहित, निरपेक्ष, ही आपल्या रोजच्या जगण्यातल्या प्रेमसंबंधांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलते का? मग ते कुटुंबासोबतचे संबंध असोत, मित्रांसोबतचे असोत किंवा जोडीदारासोबतचे. आपल्या प्रेमात किती निरपेक्षता आहे आणि किती अहंकार किंवा अपेक्षा लपलेल्या आहेत, यावर विचार करायला नक्कीच जागा आहे. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.